नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर 2 ते 3 दिवसांपासून एक सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होत आहे। लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी, तसेच टीव्ही चॅनल जे न्यूज चॅनल आहेत अधिकृत यांच्यावरती देखील ही बातमी आलेली आहे। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 292 जे कॉलेज आहेत, बीएड कॉलेजेस आहेत, तर यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती यूट्यूबवरती असेल किंवा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। त्यामुळे आता अनेक कॅन्डिडेट आहेत ते आम्हाला विचारत आहेत की एवढे जर कॉलेजेस आहेत तर हे कॉलेजेस बंद झाले, यांना जर परवानाच मिळाला नाही आहे, परमिशन मिळाली नाही आहे, तर कट ऑफ जास्त लागेल की काय, किंवा काही जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना मार्क्स कमी आहेत अशांना ॲडमिशन मिळणार नाही अशा प्रकारच्या संभ्रमात कॅन्डिडेट आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत जे बीएड अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छितात यांना एकच माहिती मी सांगू इच्छितो, तर ही केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी आलेली आहे, लोकसत्ता वर्तमानपत्रात आलेली आहे किंवा इतर न्यूजवरती आली असेल, तर या संदर्भात अधिकृत जे सीईटी सेल असेल किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट असेल तर यांच्याकडून अजून या संदर्भात कोणता जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड कॅन्डिडेट धारक आहेत, ज्यांना बीएड करायचं आहे, ज्यांनी सीईटी दिलेली आहे, कॅप प्रोसेसची वाट पाहत आहेत, त्यांना एकच विनंती, ही केवळ न्यूज आलेली आहे, अधिकृत जीआर अजून आलेला नाही आहे। त्यामुळे ज्यावेळी कॅप प्रोसेस सुरू होईल त्यावेळी सगळ्यात प्रथम मी यापूर्वीच सांगितलं होतं की कॉलेजेस जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची नोंदणी सुरू होईल, त्यावरती आपल्याला कळेल की किती कॉलेजनी नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यानंतरच ॲडमिशन प्रोसेस सुरू होते। साधारणतः येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यात प्रथम कॉलेज नोंदणी सुरू होईल। या प्रोसेसमध्ये आपल्याला कळेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस असणार आहेत ते। तर लक्षात घ्या की घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, कॉलेजेस जेवढे आहेत तेवढेच असणार आहेत, परंतु अजून जीआर किंवा तशी नोटीस जेवढे 292 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉलेज आहेत तर यांची मान्यता रद्द करण्यासंदर्भात अजून यादी आलेली नाही आहे। त्यामुळे सगळ्यात जे महत्त्वाचं म्हणजे की बीएड कॅन्डिडेट आहेत त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। लवकरच या संदर्भात जी डिटेल माहिती आहे ती येईल। अपेक्षित धरूया की बीएड कॉलेजची लिस्ट त्यांना मुदत ज्यावेळी देण्यात येणार आहे कॉलेज ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस, तेव्हा ते नाव नोंदवणार आहे। तर अशा वेळी आपल्याला कॉलेजेस पाहायला मिळतील, त्यामुळे प्रतीक्षा करा। लवकरच या संदर्भात कॉलेज लिस्ट येणार आहे आणि कॅप प्रोसेस देखील सुरू होणार आहे। केवळ न्यूज आणि सोशल मीडियावरती जर व्हिडिओज आल्या तर यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्यासाठी अधिकृत जीआर आणि तशी नोटीस येणं महत्त्वाचं आहे। यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या बीएड कॉलेजमध्ये देखील तुम्ही विचारणा करू शकता, यांच्याकडून देखील तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।